कोपरगाव शहरात सुरू असलेली गोमांस हत्या आणि विक्री बंद करण्यात यावी याकरता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद जांभळे यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष रविकिरण ढोबळे म्हणाले की गोहत्या आणि गोवंश हत्या बंदीचा कायदा होऊन बरेच दिवस झाले, मात्र त्या बाबतीत अजूनही कारवाई होताना दिसत नाही। आजही कोपरगाव शहरात गोमांस विक्री होत असून या बाबतीत कारवाई करणे याकरता निवेदन देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यात गो हत्या बंदी होऊन 3 महिन्याचा काळ उरला आहे, तरी काही ठिकाणी कोपरगाव शहरामध्ये पोलीस स्टेशनला माहीत नव्हता अशा काही घटना होत असतात। त्या घटनेला अनुसरून कोपरगाव भागात संजयनगर भागामध्ये गो हत्याचा जो प्रकार आहे तो चालू आहे। काही ठिकाणी गोमांस विकले जाते, तर त्या ठिकाणी आळा बसण्यासाठी बजरंग दलाच्या वतीने आम्ही कंटिन्यू प्रयत्न करत आलो। आज आम्ही लेखी निवेदन माननीय साहेबांना PI साहेबांना कोपरगाव पोलीस स्टेशनला दिलं आहे, तरी सदर विक्री बंद होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि कोपरगाव पोलीस स्टेशन वेळोवेळी सहकार्य केलंच आहे। तर या प्रकारामध्ये सुद्धा कोपरगाव पोलीस स्टेशन आम्हाला सहकार्य करेल व हिंदू धर्मियांच्या भावना पुढे दुखावल्या जाणार नाही याची दखल घेईल, एवढे आम्ही अपेक्षा बाळगतो। या प्रसंगी पोलीस निरीक्षक शरद जांभळे म्हणाले की आम्ही जेव्हापासून गोवंश हत्या आणि गोहत्या बंदीचा कायदा झालाय तेव्हापासून काटेकोरपणे या कायद्याचं पालन करतो आहे। तसेच रोज सकाळी शहरातील विविध ठिकाणी जाऊन त्या माणसाची तपासणी वैद्यकीय खात्यामार्फत करत असून त्यामध्ये गोमांस आढळले तर आम्ही कारवाई करतो, तसेच यापूर्वीही कारवाई केल्याचं त्यांनी म्हटलं। विश्व हिंदू परिषदेचे रविकिरण ढोबळे यांनी पोलीस स्टेशनला कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गोमांस विक्रीच्या संदर्भात कारवाई करावी म्हणून निवेदन दिलेलं आहे। त्यांचे कार्यकर्ते पण आले होते, त्या कार्यकर्त्यांच्या भावना माझ्या लक्षात आलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने यापूर्वी पण आम्ही ज्या ठिकाणी गोमांस विक्री होत असेल त्या ठिकाणी कारवाई करून तेथील विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई केलेली आहे, त्यांना अटक केलेली आहे, त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई पण केलेली आहे। यापुढे या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आणि श्री ढोबळे साहेबांनी जे आम्हाला निदर्शनं आणून दिलेली आहे त्या दृष्टीने दररोज गोमांस ज्या ठिकाणी विक्री होत असेल त्या ठिकाणी चेकिंग करून डॉक्टरांच्या पथकासह चेकिंग करून त्यांचं प्रमाणपत्र प्राप्त करून त्या ठिकाणी जर गोमांस विक्री होत असेल तर पोलीस कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हे निश्चित कारवाई करेल आणि परत त्या ठिकाणी गोमांस विकली जाणार नाही यासाठी आम्ही दक्षता घेऊ। या प्रसंगी रविकिरण ढोबळेंसह भाऊसाहेब गाडेकर, रवी बडे, योगेश जाधव, सुरेश जाधव, विकी गाडेकर, विष्णू जाधव, गोरख वडिले, बाळू चव्हाण, अक्षय देसाई, सुनील पगारे, सोमनाथ वायकर, सचिन जाधव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव।